मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार आशिष जाधव आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोज पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या गाव बैठक दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मतदारसंघाच्या संवाद दौऱ्यामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला। सिद्धेवाडी, पाटगाव, करोली, काकडवाडी, रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, मानमोडी, कळंबी आणि तानंग या 10 गावांमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गाव बैठक दौरा आयोजित केला आहे। सांगलीचे खासदार व मिरजेच्या मास्तरांना बोलताना तारतम्य ठेवावं। विकास कोण केला आहे हे जनतेला माहीत आहे। जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता आम्हाला मतदान करते। मास्तरांना तर बेडगेत अक्कल पाजळवली। ज्या बेडगेतील मंदिरात उभा राहून आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काय विकास केला अशी टीका केली। त्या मरगाई देवी मंदिराचा विकास मीच केला याचं तर भान असायला पाहिजे होतं। तुला मोठं केलं ही चूक झाली अशी टीका आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली। कोणी कितीही निगेटिव्ह प्रचार केला तरी काय फरक पडणार नाही, जनताही आमच्या पाठीशी आहे असा दावाही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केला। आम्ही विकास म्हणले की त्या काँग्रेसच्या पोटात दुखते, त्या राष्ट्रवादीच्या पोटात दुखते। विकास म्हणजे काय हे त्याला माहिती आहे। आज बघा सरांनी बोलले की 50 वर्षापासून तरी पैसा आला नाही आणि आता 15 वर्षात विकास झाला। आणि आता विकास म्हणले की पूर्णमूर्ती मग खिशातनं टाकले का, पूर्णमूर्ती मेहरबानी केली का? आता 15-20 वर्ष सगळं तुमचंच होतं ना, तर त्यावेळी करायचं होतं ना। आणि अशी भाषा करायची की ते देश नाही चांगले परवा काय की आपला खासदार काय बोलावं किती बोलावं, सभागृहात 2 शब्द बोलल्यानंतर मी सगळ्यात उत्पन्न म्हणजे मी एवढा व्याख्याता आहे, एवढा मी विकास करणार आहे। अरे आमच्या गावात एखाद्या जर पार्टी बरोबर टाकली का एवढा बोलता म्हणावं, वर्ष झालं 1.5 झाला तुम्हाला खासदार होऊन, आमच्या गावात एखाद्या जर बरोबर पार्टी टाकली का टाकल्याचं सांगा, कशाला बोलता म्हणावं? तुमची खानदानी गेली काय, पण या पट्ट्याने सुद्धा वाटत पाडणार नाही पैशाचं नाही काय करताय, काय बोलताय असू द्या। दादा घराण्यावर प्रेम करणारे माणसं करत असतील, त्यामध्ये विकास हे माध्यम ठरलं पाहिजे। मास्तरनं भाषण केलं होतं काहीतरी, काय इतकं अक्कल पगार आहे, तुम्ही शिक्षक आहात, विचार करून बोलायला पाहिजे। खाण्याने विकास केला कुठं म्हणला बेडकमध्ये, बेडकला मी 154 कोटी दिली, त्याच गावात जाऊन भाषण करायचं। भाषण कुठे केलं? मुरगुवाई मंदिर होतं, ते मुरगुवाई मंदिर 3.5 कोटी मी बांधले। अक्कल कुठं पगारावी, काय करावं? ज्या मंदिरात उभा आहे त्या मुरगुवाईचा मंदिराचा उद्धार मी 3.5 कोटी मी केला, आणि त्या मंदिरात सांगायचं खाडे कुठे विकास केला, काय केला, पैसा एवढा खर्च केला तर 16 झाले असते, हे झाले मोठं कुणाला केलं, मोठं लेगा पट्ट्या तुलाच केलं मी मोठं, ही माझी चूक झाली आहे का नाही, ही मोठी चूक जाणार का माझा गट पुढे जाणार असं कार्यकर्त्यामध्ये कॉम्पिटिशन लागली चांगली गोष्ट आहे। आणि यांच्यामध्ये चुरस लागल्या की आम्ही तालुक्यामध्ये पहिल्या नंबरची मतं आम्ही जिल्हा परिषद गटाला मिळवला, प्रत्येकजण तेच म्हणायला लागलेत। त्यामुळं निश्चित आहे की 7च्या 7 गट निवडून येतील, फक्त आमचं कॉम्पिटिशन आहे पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, त्या पद्धतीनं जे गट हाईट निवडून येतील सगळं करतील त्या मताच्या वजनानंच तिकडं पैशाचं आणि विकासाचं पण वजन पडणार आहे, हे पण लक्षात ठेवा। माझ्या बोलण्याचा उद्देश हा नव्हता की मतदान दिलं नाही तर तुमचं काम करणार नाही, असा विषय कधीच नव्हता। पण जास्तीत जास्त मतदान द्या, जास्तीत जास्त हे करा, जास्तीत जास्त विकास करून घ्या। झालेला विकास आहे त्या माध्यमातून आपण काम करायला पाहिजे। कुणीतरी काय तर त्याला धला मग जोडायचं सगळं करायचं, कुठंतरी कॉमेंट करायचं, त्यामुळं निगेटिव्ह काय तर पसरायचं, असं पसरलं तरीसुद्धा तालुक्यातली सगळी जनता 7 गटातमधली जनता ही भाजपला मानणारी आणि सुरेश भाऊला मानणारी, देवेंद्र भाऊला मानणारी आणि मोदी साहेबाला मानणारी आहे। त्यामुळं कितीही निगेटिव्ह पसरलं काय झालं तर लोकांच्या मनात ते बसत नाही, कारण त्यांचा विकास त्यांच्या दारापर्यंत गेलेला आहे, घरापर्यंत गेलेला आहे, शेतापर्यंत गेलेला आहे।
आज इकडं आनंद व्यक्त करतात लोक. भाऊ, ह्या गावाला पाणी मिळेल का नाही गॅरंटी नव्हती आम्हाला, पण आज डोंगरवाडीचं पाणी ह्या गावात आलं, कृष्णा इथं गावात आलं. हा त्यांचा मोठा आनंद आहे. आज ज्या ठिकाणी MIDC होणार होती त्या ठिकाणी आज बागा फुलल्या सगळ्या. आज माळरान होती, मोकळी होती, मेंढरं चरायची, अशा ठिकाणी आज बागा दिसतात आपल्याला. आणि हा एक आनंद त्यांनी तो व्यक्त केला. आणि त्यासाठी आपण पाणी पण आपण जानेवारी महिन्यात सोडतो, पण ते डिसेंबर 10 तारखेलाच पाणी सोडलेलं आहे मी. त्यामुळे पाणी आता प्रत्येक गावामध्ये पोचते, काय गावात पोचलेलं आहे, काय ठिकाणी अनुमार्ग आहे. त्यामुळे सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळेल आणि शेतकरी सुकवला पाहिजे. आज त्यांना वीज माफ केली आम्ही, 5 मोटरची 7 मोटरची वीज माफ केली. महिन्याला 4,000 रुपये गव्हर्नमेंट देतं. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो आपण. लाडक्या बहिणीला ST माफ केलेले आहे. ST अर्धे तिकीट जाते, अर्धे तिकीट जातात. म्हणजे ह्या सवलती सगळ्या घरापर्यंत दारापर्यंत ह्यांच्या पोचलेल्या आहे. त्यामुळं आणि भाजपने केले, त्यामुळे भाजपला मतदान हे निश्चित पडेल असा विश्वास वाटतो मला.